संत एकनाथ महाराज यांच्या 426व्या नाथषष्ठी यात्रा सोहळ्यानिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्वधर्मीय नाथभक्तांच्या हजारो दिंड्या पैठण नगरीत दाखल झाल्या असून यात्रेचे आकर्षण ठरत असलेली संत सद्गुरू गोदड महाराज जन्मस्थळ कर्जत जामखेड येथील प्रवीण घुले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वधर्मीय भक्तांच्या सहभागामध्ये दिंडी नाथषष्ठी सोहळ्यास मार्गस्थ वेळेस दिंडी उचलण्याचा मान राजकरी असलेल्या मुस्लिम बांधवांना देत त्यांच्या हस्ते पालखी रथामध्ये ठेवली जाते। यामुळे सर्वधर्मीय समाज बांधवांमध्ये संत गोदड महाराज यांच्या दिंडी सोहळ्यामध्ये बंधुप्रेम एकतेचा संदेश सुद्धा सर्व महाराष्ट्रभर जातो। संत श्रेष्ठ सद्गुरू गोदड महाराज जन्मस्थळ ते पैठण पायी पालखी सोहळ्याच्या निमित्तानं आज कालेच्या कीर्तनानं सांगता झाली, काला झाला आणि त्यानंतर आता दिंडी पुन्हा एकदा सद्गुरू गोदड महाराज सर्व वारकऱ्याला फुलात घेऊन कर्जतला नेणार। या दिंडी सोहळ्यासाठी आपण प्रस्थान होत असताना 18 पगड जाती धर्माच्या माणसांनी प्रस्थानला त्या ठिकाणी उपस्थित होते। त्यात आपण आपले जे मुस्लिम समाजाचे महाराजांचे भक्त आणि सेवक आहेत त्यांना आपण पालखी उचलण्याचा मान आपण देतो आणि तेही याही वर्षी त्यांनी त्या सद्गुरू गोदड महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी उपस्थित राहिले आणि महाराजांची पालखीला या ठिकाणी प्रस्थानाला त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्याचं काम केलं। आपण पाहिलं असेल की संत असतील, नाथ महाराज असतील, सर्व घटकांना म्हणजे जात हा विषय संतांपुढे कधी राहिला नाही। तसंच सद्गुरू गोदड महाराजांपाशी सुद्धा भेद नाही, भाव नाही, उच्च नीच शिवताशिवत असला कुठलाही भेद नाही, शिवताशिवत नाही असं प्रत्यक्ष महाराजांच्या चरित्रामध्ये आणि म्हणून अनेक संत होऊन गेले आणि त्या संतांनी आपल्याला जी शिकवण दिली त्या शिकवणीचं जर आपण गाव माझा न्यूज करिता मनोज परदेशी, पैठण, छत्रपती संभाजीनगर।